रामकृष्ण हरी जय हरी माऊली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं काल आळंदीहून प्रस्थान झालं आणि आज पालखी पुण्याकडे मुक्कामी येते आणि 2 दिवस पालखी ही पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे. सकाळपासूनच वारकऱ्यांचं आणि दिंड्यांचं या पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे. ठिकठिकाणी त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे. पालखी म्हटलं आणि वारी म्हटलं की समाज प्रबोधनाचं काम येतं. संत परंपरेने जे काही विचार दिले ते पेरण्याचं काम याच माध्यमातून केलं जातं. आता आपण पुण्यातील जेम रस्त्यावरती आहोत आणि या रोडवरती समाज प्रबोधनाचा अर्थात नाथांचे जे काही भारुड आहेत त्या भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जातं आणि वारकरी शिक्षण संस्थेतल्या मुली हे समाज प्रबोधनाचं सध्या काम करत आहेत. त्यांच्या चालिका संचालिका माझ्या सोबत आहेत. मॅडम, सर्वात प्रथम हे आता नक्की नाथांचं जे भारुड होतं ते कुठलं होतं आणि या मुली कुठल्या प्रकारे समाजातून प्रबोधन करत होत्या? मी हरिभक्त परायण विजयाताई महाराज, श्री क्षेत्र पैठण राधाकृष्ण मुलींची वारकरी शिक्षण संस्था इथनं आमची दिंडी निघाली आणि माऊलीच्या सानिध्यामध्ये चालत चालत आम्ही या पुण्यनगरीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी विसाव्याला थांबलो आणि नाथांचं जे भारुड आहेत नाथांच्या सानिध्यामध्ये असतो, त्यामुळं नाथांचं काहीतरी भारुड वगैरे म्हणावं. त्याचप्रमाणे वारीमध्ये नाथांचे भारुड वगैरे आम्ही करत आहोत. भारुड म्हणजे भावावर आरूढ, भावारूढ म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना त्या साधारण वेदांताचा विषय वगैरे कळत नव्हता, त्यावेळेस नाथ महाराजांनी एक सामान्य भाषेमधून लोकांना एकत्रित येऊन आणि साध्या भाषेमध्ये लोकांना ज्ञानाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, शिकवण देण्याचा प्रयत्न केला. त्यालाच भारुड हे नाव पडलेलं आहे. नाथांच्या नगरीत आम्ही राहत असल्यामुळं तेच भारुड आम्ही इथं सादर केलेले आहेत. आमच्या मुलींनी तेच भारुड केलेले आहेत. साधारण आता या मुली भारुड करतायत, साधारण या मुलींचा वयोगट काय आहे? या शालेय शिक्षण घेतात, वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात, हे सर्व कसं ते सांभाळतात आणि नाथांचं भारुड जे आहे त्यांना कशा प्रकारे शिकवलं जातं आणि आज मुली ह्या सर्व समाजापुढे एक समाज प्रबोधन करतात, या माध्यमातून त्यांची स्टेज रनिंग देखील वाढतंय, हे कसं बघताय का? आम्ही मुलींची शिक्षण संस्था पैठण क्षेत्राच्या ठिकाणी ओपन केलेली आहेत. तर 50-60 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. तर रोज त्यांची त्या ठिकाणी कीर्तन, भजन, हरिपाठ, दोन्ही नाथांचे माऊलींचे हरिपाठ वगैरे, नाथांचे भारुडं वगैरे, पावल्या आणि भजन, गायन वगैरे, मृदंग वगैरे. आता मुलगी मृदंग वाजवतात, मुली गायन करतात, कीर्तनही करतात. यांची रोज त्या ठिकाणी प्रॅक्टिस वगैरे घेतली जाते. रोज त्यांच्याकडून त्या ठिकाणी करून घेतलं जातं, त्यांना रोज शिकवलं जातं. त्यानुसार त्यांना स्टेजरिंग येते, चालते आणि मग त्या समाजासमोर करतात. नाथांचं भारुड तुम्ही आता शिकलाय, तुम्ही आता करत होतात, त्यातून तुम्ही समाजाला काय संदेश देत होतात? त्यातून हेच सांगत होतं की पंढरपूरला जायला पाहिजे, देवाची भक्ती वगैरे करायला पाहिजे. हा नाथांचा संदेश आम्ही लोकांना सांगत होतो. अजून काय शिकलात भारुडामध्ये? भारुडामध्ये शिकण्यासारखं असं भरपूर काही आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना वेदाचा अर्थ कळत नव्हता, तेव्हा भारुड, तसंच ताईने सांगितलं, भारुडाचं नाथांनी प्रगटीकरण केलं. आम्ही फक्त जगाला हाच संदेश देण्याचा प्रयत्न करते की भारुडाच्या माध्यमातूनही आपण सर्व म्हणजे साध्या पद्धतीने देवाची भक्ती करू शकतो. बरं, आता आमच्या प्रेक्षकांना कुठलं भारुड ऐकवाल नाथांचं? ऐकवताय एक भारुड? हो, ऐकतोय. परिसर करून देते. परिसर परिचय का? बर ही माझी नक्की सासू, लक्षात घ्या बरं का. आणि हा आमचा कुबडा म्हातारा
मला